नाही नाही, याच्यावरती माझी गंभीर प्रतिक्रिया पहिलेपासूनच आहे. नांदेड शहरामधलं जिल्हा परिषदेचं कुस्त्याचं मैदान असेल तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स झालेलं आहे. जिथं गोरगरीब माणसं भाजी विकायला बसायचे अशा महात्मा फुले मार्केटला तिथले भाजी विक्रेते पूर्ण नामशेष करून तिथं सगळे मोठमोठाले सोन्याची दुकानं, हिऱ्याची दुकानं तिथं आलेले आहेत. ते भाजीपालावाले रस्त्यावर आलेले आहेत आणि त्याच्यामुळं चालायला अवघड झाले. कला मंदिर गेल्या 60 वर्षापासनं मोठे मोठे बालगंधर्वापासनं तर सगळी मोठी नाटक करणारी मंडळी तिथे येऊन गेली. ते संपवून टाकण्यात आलेलं आहे. तरोडेकरांच्या नावाने असलेलं, माजी खासदारांच्या नावाने तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं. बिंदू माधव मंगल कार्यालय आता यांना जे आहे जनता मार्केट जे गोरगरिबाचं आहे शिवाजीनगरचं, ते पूर्णपणे बीओटीवर काढून त्याच्यातनं 500-600 कोटी रुपये त्याच्यातनं कमवायचे आहेत. आमच्या तरुण नाक्याला मोठा एक भूखंड जिल्हा परिषदचा होता. तिथं ऑलरेडी अनाधिकृत एक बिल्डिंग ॲडजस्टमेंट करून बांधण्यात आलेली आहे आणि आता तो 3 एकरचा तोही भूखंड वळवायचा आहे. जिल्हा परिषदची जी इमारत आहे ती बीओटीवर द्यायची आहे. कोर्ट कवठ्याला नेलेला आहे. त्या कोर्टाची इमारत व त्याच्या पाठीमागचं जी काय मुलींची शाळा आहे तिथेही बीओटी करायची आहे. मल्टीपर्पज सारखी 100 वर्ष जुनी शाळा, ती शाळा सुद्धा जिल्हा परिषदची महानगरपालिकेकडे हँडओव्हर केलेली आहे. तर सत्तेच्या माध्यमातून ह्या जागा ज्या आहेत ह्या आपल्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यामध्ये घ्यायच्या आणि बीओटीवर करून कागदात बसून जे काही आयुक्त असतील त्यांना सगळ्यांना मॅनेज करून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कमवायचा हे सूत्र या लोकांचं आहे. आणि दुर्दैवानं नांदेडकर जनतेला कधी या संदर्भामध्ये जाग येईल मला माहीत नाही, परंतु गेल्या अनेक वर्षापासून या संदर्भामध्ये आम्ही लढत आहोत. नांदेडमधल्या सार्वजनिक वापराच्या जागा लोकांना विकायच्या आणि आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांवर परत आरक्षण टाकायचे, परत त्यांच्या जमिनी घ्यायच्या. आता कवठा परिसरातली आसर्जन आसदवन जवळपास 40 एकर जमीन गोरगरिबांची मातीमोल भावाने घेतली. आता तिथं कोर्ट उभं केलं. आता इथं जे कोर्ट आहे हे एकदम प्राईम आहे, तर त्यातनं शेकडो कोटी रुपये कमवायचे. हा जर घोटाळा खरंच चौकशी केली तर हा फार मोठा घोटाळा आहे. परंतु नेमकी चौकशी लागली की सत्तेमध्ये येऊन बसायचं हे इथलं राजकारण्यांचं सूत्र आहे.